लोकसभेच्या दृष्टिकोनाने आमची शाखानी आहे, प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका सुरू आहेत. त्याचबरोबर राजदूत आम्ही नेमलेले आहेत, त्यांचे काम आता सुरू होते ॲक्च्युली, आणि त्या दृष्टिकोनाने संपूर्ण शहरभर आता बैठका सुरू आहेत. आणि येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सामोरे जाता येईल त्या दृष्टिकोनाने संपूर्ण तयारी सुरू आहे. मला वाटतं की निवडणुका जाहीर व्हायच्या, त्यामुळं तयारी निवडणुका होईपर्यंत चालू राहणार. पक्षांतर्गत काही नाराज असल्याची चर्चा आहे, असं काय आहे का की ज्या पद्धतीनं बाहेर सोशल मीडिया समाज माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे? असं काही आमच्यामध्ये नाही. तुम्ही तर आत्ता पाहिलं असेल की प्रत्येकजण शहर कार्यालयात बैठकीसाठी येत असतो आणि बैठकांमध्ये सामील होत असतो. असा आम्हाला तरी दिसून येत नाही की कोणाची अशी नाराजी आहे. आम्हाला वाटतं आम्ही सर्वजण मिळून काम करतोय. भविष्यामध्ये निवडणुकांना त्या पद्धतीने सामोरे जाईल. शर्मिला वहिनींच्या खरं तर वक्तव्यानंतर बरीच काही नाराजी वाटली असं सुद्धा एक चर्चा होती. आता वसंत पटेल तुम्ही एकत्र पाहायला मिळाले. खरंच दोघांमध्ये काही नाराजी आहेत की काय अशा सुद्धा बाहेर चर्चा आहे? आमच्या दोघांमध्ये किंवा आमच्या संपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही काम करत असताना माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानतो आणि ते ज्यावेळेस एखादा निर्णय सांगतात, त्यांनी जर ठरवलेली निवडणूक लढवायची तर त्या दृष्टिकोनाने आमची सगळ्यांचीच तयारी सुरू आहे. मला वाटतं भविष्यामध्ये चांगली निवडणूक पुणे लोकसभेमध्ये होईल. मात्र आता एक अशी चर्चा आहे की लोकसभेचं नेमकं तिकीट कोणाला मिळणार, म्हणजे याचा सर्वस्वी निर्णय जो आहे तो राज ठाकरेंवरती अवलंबून असतो. पुणे लोकसभेमध्ये सध्याला इच्छुक बरेच जण आहेत. पुणे शहरातले बरेच पदाधिकारी इच्छुक आहेत आणि मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो. ते ज्यावेळेस निर्णय घेतील, ते जोपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार हा फायनल नसतो. त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तयारी करतोय, काम करतोय आणि आमच्यासाठी चांगलं की प्रत्येकजण जर तळागाळात जाऊन जर काम करत असेल तर आमची संघटना वाढती आणि संघटना वाढली तर जो उमेदवार आहे त्याला फायदाच होईल. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने प्रत्येकाचं काम सुरू आहे. 2 दिवसांपासून वसंत पटेलचं स्टेटस जे आहे ते चर्चेमध्ये येतंय की त्यांनी जे कॅप्शन ठेवलं त्याच्यावरून बरीच चर्चा झाली. पक्षामध्ये काय सुरू आहे का अशी सुद्धा एक चर्चा आहे? ना, मी काय ते स्टेटस वाचलं नाही, त्यामुळं मला काही सांगता येणार नाही. आणि पक्षामध्ये तसे काय मला तरी संघटनेमध्ये कुठेही नाराजी आहे किंवा अशा पद्धतीने कुठलंही मला दिसत नाही. त्यामुळं आम्ही सर्वजण बैठकींना एकत्र बसतो, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. मला वाटतं आम्ही निवडणुकांना सामोरं जातोय आणि निवडणुका चांगल्या पद्धतीने कशा होतील किंवा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार कसा होईल त्या दृष्टिकोनाने आम्ही तयारी करतोय. आणि मला वाटतं की येत्या निवडणुकीला जे आम्ही आज कष्ट करतोय त्याचे नक्कीच फळ मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.